नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या मनाची जेव्हा द्विधा अवस्था होते तेव्हा आपण काय केले पाहिजे. मन विचलित असतं. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काय कळत नाही, आपल्याला काही सुचत नाही, काय करावं तेच समजत नाही. त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा शांत राहा आणि स्वतःला वेळ द्या. ज्या ज्या वेळेला तुमचे मन विचलित असेल त्या त्या वेळेला शांत राहणे आणि स्वतःला वेळ देणे हे खूप गरजेचे आहे. कारण आपण त्या वेळेला निर्णय घेणं खूप चुकीचं ठरतं. निर्णय घेण्याआधी थोडा वेळ स्वतःला शांत राहण्यासाठी द्या. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे लिहून काढा. आपण दोन्ही पर्यायांचे विचार करतो जेव्हा आपण विचलित असतो. प्रत्येक पर्यायाबाबत फायदे तोटे याची यादी करा. हे निर्णय स्पष्ट करायला मदत करतील. तुम्हाला कुठेतरी निर्णय घेण्यासाठी ट्रान्सपरन्सी मिळेल. तुम्हाला कळेल की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. त्यामुळे दोन्ही पर्यायांचे फायदे तोटे एका ठिकाणी लिहून काढा आणि त्यानुसार निर्णय घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला विचारा, स्वतःशी बोला. बऱ्याचदा असं होतं की आपली उत्तरं आपल्यापाशीच असतात. म्हणूनच स्वतःला एकदा विचारून बघा की आपण हे का करत आहे. तुमचं अंतिम उद्दिष्ट काय आहे हे आधी ठरवा. जो निर्णय त्या उद्दिष्टाशी अधिक सुसंगत असेल तो निवडा. त्यानुसारच तुम्हाला तुमची योग्य ती दिशा मिळेल. त्यामुळे आधी आपल्या स्वतःच्या मनाला विचारा. द्विधा अवस्थेत जाण्याऐवजी जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराल त्यावेळेला तुम्हाला बरीचशी उत्तरं तुमच्यापाशीच आहेत असं जाणवेल. त्यानंतर मनाच्या भावना ओळखा. कधीकधी मन ज्या दिशेने झुकलेलं असतं तीच योग्य दिशा असते. फक्त आपल्याला खात्री लागत नाही. बऱ्याचदा आपलं असं होतं की आपलं जे अंतर्मन आपल्याला सांगत असतं की हे योग्य आहे का हे अयोग्य आहे. आपल्याला त्या गोष्टी आपल्याच मनातून कळत असतात पण आपल्याला खात्री पटत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाच्या भावना ओळखा. त्यानुसार कोणतेही निर्णय घेण्यासाठी सज्ज व्हा. आपलं मन आपल्याला खरं उत्तर देतं हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्यानुसारच तुम्ही तुमची पुढची वाटचाल करा. आपलं मन आपल्याला फसवणार नाही याची खात्री तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच नसते. त्यामुळे तुमच्या स्वतःच्या भावना आधी ओळखा. त्यानंतर छोटे छोटे निर्णय घेऊन बघा. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला निर्णय घ्यायला कळत नाही. ज्या वेळेला आपण विचलित असतो, आपलं मन द्विधा अवस्थेत असतं, त्यावेळेला आपण छोटे छोटे निर्णय घेऊन ट्रायल बेसिसवर बघितलं पाहिजे. शक्य असल्यास काही वेळेकरता एक पर्याय निवडून पहा. त्यातून निर्णय घेणं सोपं जाईल हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामध्ये तुम्हाला कोणता निर्णय सोपा वाटतो तो निवडण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुम्ही मोठे निर्णय तुमच्या आयुष्यातले द्विधा मनस्थितीत सुद्धा घेता येतील. त्यानंतर योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. आपल्या आयुष्यामध्ये एक योग्य व्यक्ती मिळणं किंवा एक योग्य व्यक्ती असणं हे खूप गरजेचं असतं व त्या व्यक्तीचा आपल्याला असलेला मिळालेला जो सल्ला आहे तो पण आपल्याला योग्य मार्गदर्शन करून आणतं. त्यामुळे योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. पण अंतिम निर्णय मात्र तुम्हाला तुमच्या मनाशी जे वाटत असेल तोच घ्या. कारण आपण जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून राहून निर्णय घेतो तेव्हा आपलं मन, आपली अंतरात्मा आपल्याला कुठेतरी निगेटिव्हिटी आणत असते. त्यामुळे जे तुम्हाला वाटतं तेच करा.